नमस्कार, मी मानसी. महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. रत्नागिरीत जनावरांना पायलागची साथ, शेतकऱ्यांसमोर पायलागचं नवं संकट. पेणमध्ये घोटाळेबाज आरोपीला मत मागण्याचा अधिकार नाही, बँक बुडवणारा निवडणुकीच्या रिंगणात. रोह्यात शिवसेनेच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद, रोह्याला राष्ट्रीय जल पुरस्काराचे ध्येय, तालुका प्रमुख शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल. आणि सावंतवाडीत धनशक्तीच्या वापरावर आरोप, साक्षी वंजारींचा विरोधकांवर हल्लाबोल. आता पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक चिंताजनक बातमी समोर येते. खेडमध्ये जनावरांना पायलाग या संसर्गजन्य रोगाची साथ पसरली असून यामुळे पशुधनाचं मोठं नुकसान झालंय. तालुक्यातील लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम संस्थेच्या गोशाळेत या रोगाचा मोठा प्रादुर्भाव दिसून आलाय. धक्कादायक म्हणजे गेल्या 1.5 महिन्यात या गोशाळेतील तब्बल 100हून अधिक गायी आणि वासरांचा पायलाग रोगामुळे मृत्यू झालाय. या गोशाळेत हजारो गायी असून रोगाचा वेगाने प्रसार होत असल्याने गंभीर चिंता व्यक्त केली जाते. पशु वैद्यकीय अधिकारी तात्काळ सक्रिय झाले असून इतर बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. पायलागने खेड तालुक्यातील पशुधन धोक्यात आणलं असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता होतीये. नमस्कार, मी जयश्री भगवान श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्था गोशाळेतून बोलत आहे. आपल्याकडे जे गेली 1.5 महिने पायलाग हा एक रोग आणि काही आर्थिक आणि बाकीच्या काही गोष्टींमुळे आपल्या ते 101 गायी वासरं वगैरे ही एक मेलेली आहेत. आपल्याकडे पौष्टिक आहार आणि काही आर्थिक मदत नसल्यामुळे त्या गुरांची नुकसान झालेलं आहे. त्यामुळे काही दानशूर दात्यांनी व काही लोकांनी आपल्याला गोशाळेला मदत करावी हे मी लोकांना विनंती करते. आपल्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व डॉक्टरांनी खूप चांगली मदत केली आहे. त्यामुळे हा आजार आता आटोक्यात आलेला आहे. आता आपली गुरं खूप चांगली आहेत, पण त्यांना पौष्टिक आहार आणि काही आर्थिक मदत आणि चारा नसल्यामुळे त्यांना आता लोकांनी आर्थिक मदत करावी आणि पौष्टिक आहार वगैरे द्यावा ही विनंती करते. पेण अर्बन बँकेच्या सुमारे 600 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिशिर धारकर निवडणुकीत मत मागण्यासाठी फिरत असल्याने ठेवीदार संघर्ष समितीने संताप व्यक्त केलाय. तब्बल 15 वर्षांपूर्वी घडलेल्या या घोटाळ्यात हजारो ठेवीदार आणि खातेदारांचं लाखो रुपये बुडाले. या काळात अनेक ठेवीदारांचा मृत्यू झाला असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत शिशिर धारकर यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. एवढा मोठा घोटाळा करूनही मत मागण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला, असा संतप्त सवाल जाधव यांनी विचारलाय. पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचा प्रारंभापासून कार्याध्यक्ष आणखी लढाईमध्ये आहे आणि आता पुन्हा इलेक्शन आल्यावरती पेण अर्बनच्या बाबत गैरसमज पसरवण्याचं काम बँक बुडव्या धारकर करत आहे आणि त्याच्याबाबत लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आज ही पत्रकार परिषद घेत आहे. पेण बँक आणखीन त्याचा नगरपालिकेत संबंध नाही, पण तरी सुद्धा शहराच्या विकास आघाडीच्या नावाखाली जे लोकांचे जीवन भकास केलेलं आहे ते समोर लोकांच्या आणून हे जे त्याचा अपप्रचार चालू आहे, आणखीन बँकेच्या ठेवीबद्दल सुद्धा गैरसमज पसरवले जातात, त्यासाठी आज ही परिषद घेण्यात आलेली आहे. आणि बँक बुडव्याला योग्य ते शासन झालंच पाहिजे. आतापर्यंत हे जे 88 मध्ये चौकशी झाली सहकार खात्याच्या कलम 88 प्रमाणे, त्याच्यात त्यांना 23 कोटी 90 लाख प्रत्येक संचालकाला आणि काही कर्मचाऱ्यांना प्रमुख दंड झालेला आहे. त्याबाबत ही तातडीनं कारवाई झाली पाहिजे, कारण हा 24 साली ऑर्डर ही झाली. त्या जे आहे 88चा आयोगाने नेमलेले त्यांनी अतिशय सविस्तर 300-400 पानी अहवाल दिलेला आहे की कशा पद्धतीने घोटाळा झालेला आहे आणि म्हणून ही जबाबदारी संचालकावर फिक्स केलेली आहे. आणि हे काम आता शासकीय अधिकारी आणि मंत्री महोदयाचं आहे. सहकार मंत्र्यांनी याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालून ही
जे 758 कोटीचे अफरातफर झालेले आहे ते वसूल केले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. सावंतवाडीत आगामी निवडणुकीपूर्वी धनशक्तीच्या वापरावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. काँग्रेसच्या उमेदवार साक्षी वंजारी यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सावंतवाडीकरांचा आमच्यावरील विश्वास हेच आमचं सर्वात मोठं बळ आहे आणि पैशांच्या प्रलोभनांवर जनता कधीच डळमळणार नाही असं सांगत वंजारी यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त करत विजयाचा दावा केला. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. मला असं वाटतं की सावंतवाडी हे एक असं शहर आहे की जिथे धनशक्तीचा वापर जरी झाला तरी सुद्धा मतदार हे काँग्रेसच्याच बाजूने राहतील आणि व्यक्तीच्या बाजूने राहतील. कारण चांगली नीतिमत्ता असलेल्याच व्यक्तीला सावंतवाडीकर आजपर्यंत निवडून देत आलेले आहेत. हा सावंतवाडीचा इतिहास आहे. म्हणून मी वारंवार हेच सांगेन की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडीचा मतदार, सावंतवाडीतली जनता ही फार वेगळी आहे. उच्च शिक्षित आहेत, सामंजस्य आहेत. त्यांना कळतं की कुठल्या व्यक्तीला निवडून द्यायला हवं, मग ते नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील. नाही, मतविभागणीचा विषय इथे नाही येणार. कारण मुळात ठाकरे सेनेच्या उमेदवारांपेक्षा काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते फार सक्षम आणि निवडून येणारे उमेदवार आहेत. हे तितकंच सत्य आहे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा ठाकरे सेनेपेक्षा आज काँग्रेसकडे फार चांगला पर्याय आहे आणि चांगला चेहरा आहे. याचं कारण असं की ठाकरे सेनेकडे उमेदवार नसताना सुद्धा पहिलं त्यांनी समीरा खलीलचं नाव पुढे केलं होतं आणि कुठेतरी ही सीट काँग्रेसकडे जातीये असं दिसायला लागल्यावर त्यांनी मग सीमा मटकर यांचं नाव पुढे केलं. सीमा मटकर ह्या जर राजकारणामध्ये जर सक्रिय असत्या, कुठल्या तरी पक्षाच्या जर त्या पदाधिकारी असत्या, संघटनेमध्ये जर त्या असत्या, तर नक्कीच त्यांची तुलना करून आपण महाविकासमध्ये आपण तो निर्णय एकत्रितपणे घेतला असता. पण कुठल्याही पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा न करता, आमच्या इथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता त्यांनी डायरेक्ट त्यांचा नगराध्यक्ष त्यांनी तो अनाऊन्स केला. कुठेतरी आमच्या काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा स्वाभिमान सुद्धा दुखावला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की सन्मानपूर्वक जर त्यांनी जर नगरसेवकांच्या जर आपल्या वाटाघाटी जर झाल्या असत्या तर नक्कीच आपण महाविकास आघाडी केली असती. त्यासाठी मी सुद्धा 2 पावलं मागे यायला तयार होते. पण अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारे ते सन्मानपूर्वक आम्हाला नगरसेवकच्या सीट द्यायला तयार नाहीत. म्हणूनच आमची महाविकास आघाडी झाली नाही. पण मला अतिशय आनंद होत आहे ह्या सर्व गोष्टींचा की लोकांसमोर आज चांगले पर्याय दिसत आहेत. आज लोकांसमोर आज चौरंगी लढत मोठ्या प्रमाणात दिसतेय. 4 चांगले पक्ष दिसत आहेत, चांगले उमेदवार दिसत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा चांगले चांगले उमेदवार दिसत आहेत. कारण थेट नगराध्यक्ष असल्यामुळे आज लोक व्यक्ती बघतायत, त्या व्यक्तीचं काम बघतायत, राजकारणात असलेलं काम बघतायत. आणि अशा पद्धतीने ही जी निवडणूक होणार आहे ती फार इतिहासात नोंद होईल असं मला एक एकंदरीत चित्र आता सध्याच्या परिस्थितीत दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत यंदा एक अनोखं राजकीय नाट्य समोर आलंय. येथे माजी आमदार हुस्न बानू खलिफे आणि त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे हे मायलेक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या तिकिटावर हुस्न बानू खलिफे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढतायत, तर जमीर खलिफे प्रभाग क्रमांक 6 मधून नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. खलिफे मायलेकांच्या या उमेदवारीमुळे राजापूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. जनतेचा आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे राजापूरची जनता या अनुभवी मायलेकांच्या जोडीला पुन्हा एकदा संधी देते का हे आता येणारा काळच ठरवेल. राजापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 2 डिसेंबर रोजी होत आहे आणि आम्ही त्या निवडणुकीमध्ये मी सर्व माझे 20 उमेदवार घेऊन उतरलेली आहे. माझ्या दृष्टीने ही निवडणूक ही फार प्रतिष्ठेची आहे, कारण या ठिकाणी मी सगळे जे उमेदवार घेतलेले आहेत ते यापूर्वीपासून या शहराची सेवा करतायत, शहरातील सर्व नागरिकांना मदत करतायत. त्याच्यात माझा मुलगा पण आहे. आम्ही मायलेक दोघेही आहोत. माझा मुलगा 6 नंबर व प्रभाग क्रमांक 6 मधून उभा आहे आणि मी नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे. मी माझ्या राजकीय कारकिर्दीला राजापूरपासून सुरुवात केली. पहिली मी राजापूरची नगरसेविका होते. 2 टर्म अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आले. नंतर मी 2001मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली, बहुमताने जिंकली. त्याच्यानंतर पुन्हा 2006ला मी पुन्हा नगर परिषदेची निवडणूक लढवली.
मला या राजापूर शहरवासियांचा इतकं प्रेम मिळालं आहे, इतका आदर मिळाला आहे, इतकं मिळणं हे फार भाग्याचं लक्षण असतं आणि त्यातीलच मी एक भाग्यवान. लांजा नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या प्रचाराचं वातावरण चांगलंच तापलंय. सर्वच राजकीय पक्षांसोबतच अपक्ष उमेदवारही निवडणुकीत आपलं नशीब आजमावण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरलेत. याच पार्श्वभूमीवर लांजा कुवे संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाचं नुकतंच थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे या अपक्ष उमेदवारांना मिळत असलेला जनसंपर्क आणि पाठिंबा स्पष्ट दिसून येत होता. विशेष म्हणजे भाजपने बंडखोरी केलेल्या प्रियंका संजय यादव यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या सोबतच आणखी 11 अपक्ष उमेदवार नगरसेवक पदासाठी आपलं आव्हान उभं करत आहेत. या सर्व अपक्ष उमेदवारांनी एकत्र येत लांजा कुवे संघटनेच्या माध्यमातून स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलंय. मतदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देत हे उमेदवार निवडणुकीच्या शर्यतीत जोरदार टक्कर देत आहेत. या कार्यालयाच्या उद्घाटनामुळे अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराला नवी गती मिळाली असून लांजा नगर पंचायत निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचं चित्र दिसतंय. रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषदेच्या सर्वसाधारण निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलीय. राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरशीची लढत सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यात. अशातच शिवसेना शिंदे गटाने रोह्यात कॉर्नर सभांचा धडाका लावला असून वार्ड क्रमांक 9 आणि 10 मध्ये झालेल्या सभांना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळालाय. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. शिंदे यांनी नगराध्यक्ष पदासाठी शिल्पा धोत्रे यांना पूर्ण पाठिंबा दर्शवत शिक्षणापेक्षा अनुभव महत्वाचा असल्याचं सांगितलं. रोहा नगरपालिकेवर भगवा फडकल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील जल पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही आश्वासन त्यांनी दिलंय. एक नवीन संकल्पना घेऊन आपण जातोय, कारण रोह्याची नगरपालिकेत आपण वेगवेगळे प्रश्न होत असतात, परंतु एक महत्वाचा प्रश्न तो आज सगळ्यांसमोर सांगणार आहे की ही नगरपालिका मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरचा जो जल पुरस्कार आहे, जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा मिळतो, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जल पुरस्कार, जो राष्ट्रीय पुरस्कार मिळतो, त्या पुरस्कारासाठी ही नगरपंचायत, ही नगर परिषद कशी यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करणार आहे आणि ते करण्याचं काम या वॉर्डातूनच करायचं आहे. कारण तो जल पुरस्कार म्हणजे काय असणार आहे, तर निश्चित मी मगाशी सांगितलं ती कुंडलिका नदी आपल्याला पवित्र राखायचं आहे. कुंडलिका नदीचं पवित्र राखायचं आहे. रोह्याला महिलांना पाण्याचं 24 तास पाणी द्यायचं. महाड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन रायगड कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये नुकतंच मोठ्या उत्साहात संपन्न झालंय. महाड शिक्षण विभाग, पंचायत समिती महाड, रायगड कॉलेज ऑफ फार्मसी आणि महाड तालुका विज्ञान आणि गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मविभूषण सत्येंद्रनाथ बोस विज्ञान नगरी येथे हे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. विकसित आणि आत्मनिर्भर भारत या महत्वपूर्ण संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचं उत्कृष्ट दर्शन घडवलं. इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून एकूण 94 आकर्षक आणि माहितीपूर्ण प्रतिकृती सादर करण्यात आल्या. यामध्ये शाश्वत शेती, हरित ऊर्जा, आधुनिक तंत्रज्ञान, कचरा व्यवस्थापन तसेच आरोग्य आणि स्वच्छता यांसारख्या विविध महत्वपूर्ण विषयांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत जोशी, प्रांत अधिकारी माननीय पोपट ओमाशे यांच्यासह शिक्षण आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आमच्या शाळेत सागर मित्र म्हणून संकलन सुरू केलेले आहे. तेथे आम्ही वापरलेल्या प्लास्टिक दर सोमवारी आम्ही गोळा करतो आणि मग तुम्ही तुमच्या घरातील
सुका कचरा भंगारवाले मार्फत रिसायकल करण्यासाठी पाठवायचा. मग शिल्लक राहतो तो ओला कचरा, त्याच्यासाठी आम्ही कंपोस्ट खत तयार केलाय. ते कुंडीत, परसबागेत आणि शेतीसाठी तर उत्तमच आहे. आणि ते त्याला तयार व्हायला 22 ते 25 दिवस लागतात. आणि हे आहे कलकी. कलकी तयार व्हायला 5 ते 6 दिवस लागतात. ते उमराच्या फळापासून आणि बांबूवरच्या जी भुशी असते त्याच्यापासून तयार केले आहे. जे सांडपाणी असतं ना त्याचा घाण वास येतो आणि त्याच्यावर मासे चिरडे येऊन बसतात. तर समजा रात्री भांडी घासली आणि ते भांडी घासून झाल्यानंतर बाहेर ते पाणी साचलं असलं ते आपण बाहेर पाणी तर नाही होत त्याचं, ते आपण मोडीत ओतलं की त्या सांडपाणीचा घाण वास येत नाही आणि त्याच्यावर मासे चिरडे बसत नाही. आहे ना सोप्पा? थँक्यू, धन्यवाद. या प्रदर्शनामध्ये प्रत्येक शाळेच्या मुलांना देखील सहभाग घेतलाय. त्यांचे मॉडेल्स मांडलेले आहेत. खूप छान मॉडेल्स पण आहेत, आम्ही पाहिले तर खूप छान आहेत. त्याच प्रकारे जर अशी संधी प्रत्येक शाळेने जर या प्रदर्शनात भाग घेतला तर मुलांच्या अंगी असणारी जी नवनिर्मिती क्षमता आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, हा विकसित होण्यासाठी नक्कीच या प्रदर्शनामधून वाव मिळणार आहे. तर ह्या शाळेने ज्या सुविधा दिल्या त्या उत्तम प्रकारे सोय केलेल्या. नवी पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचं नुकतंच उत्साहात उद्घाटन झालंय. शालेय विद्यार्थी पालक संघाचे उपाध्यक्ष तुषार जाधव यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक कैलास सत्रे आणि उपमुख्याध्यापक कैलास म्हात्रे प्रमुख उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याला इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक चव्हाण सर, ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल मोरे, विद्यार्थी पालक संघाच्या सचिव स्नेहा जोशी, सर्व क्रीडा शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आठवडाभर चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. यात गोळाफेक, बुद्धिबळ, लांब उडी यांसारख्या वैयक्तिक खेळांचा समावेश आहे, तर रस्सीखेच आणि डॉजबॉल यांसारख्या सांघिक खेळांचाही रोमांच अनुभवायला मिळणार आहे. या क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल आणि शारीरिक तंदुरुस्तीचं महत्वही अधोरेखित होईल, असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या आमच्या चांगुकाना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये या वर्षाच्या क्रीडा स्पर्धाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. शाळा आणि संस्थेच्या परंपरेप्रमाणे अनेक आपले गोष्टी ठरल्या आहेत. त्यापैकी हा क्रीडा महोत्सव, वार्षिक क्रीडा महोत्सव, सहल, स्नेहसंमेलन ह्या गोष्टी नियमित होत असतात. त्यापैकी हा जो क्रीडा महोत्सव आहे मुलांना आवडणारा, नेहमीचा त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. अनेक त्यांच्या स्पर्धात्मक गोष्टीमध्ये या तिथे शिकत आहेत. त्यांच्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा क्रीडा महोत्सव एक आठवडाभर चालणार आहे. यामध्ये सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या विविध क्रीडा प्रकारात भाग घेत आहेत आणि हा अशा प्रकारे छानपैकी मुलांचा आवडीचा विषय आहे. असा हा आठवडाभर चालणारा क्रीडा महोत्सव आहे. वेळ झाली आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. धन्यवाद.